अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा नमस्कार. तसेच भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज हा व्हिडिओ नक्की कोणत्या कारणासाठी घेऊन आलेलो आहे तर याचं विशेष कारण आहे. मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. त्यामुळे अनेक गर्भवती भगिनींचे अनेक लोकांचे प्रश्न येत आहेत, गुरुजी हे ग्रहण कधी पाळावे, कसे पाळावे, या ग्रहणाचे नियम काय आहेत. कारण इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या माहिती आम्हाला ऐकायला मिळतात की हे ग्रहण गर्भवती महिलांसाठी घातक आहे. तसेच दिनांक 2 मार्च रोजी होळी म्हणजे हुताशनी पौर्णिमा आलेली आहे. काही लोक असंही म्हणत आहेत की त्या दिवशी ग्रहणामुळे होळी आपल्याला साजरी करायची नाही. परंतु ह्या ज्या आपल्याला चुकीच्या माहिती आलेल्या आहेत त्याच्यावर मी आपल्याला संपूर्ण विस्तृत स्वरूपाने मार्गदर्शन करणार आहे. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तर मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी जे खग्रास चंद्रग्रहण आहे, हे ग्रहण कधी आरंभ होणार आहे तर अर्थातच 3 मार्च रोजीचे जे ग्रहण आहे ते ग्रस्तोदित असणार आहे. म्हणून याचे जे वेद आहेत, ग्रहणाचे वेद आहेत, याचा कालावधी सकाळी सूर्योदयापासूनच आरंभ होणार आहे. मग गर्भवती महिलांनी एवढा वेळ नियम पाळायचेत का तर नाही. पंचांगामध्ये सांगितल्याप्रमाणे जे सर्वसामान्य लोक आहेत, सामान्य लोकांसाठी सूर्योदयापासून वेदाचे नियम पाळायचे आहेत. मग नियम कोणते पाळायचे तर विशेष स्वरूपाने वेदामध्ये आपल्याला भोजन करायला चालत नाही, झोपायला चालत नाही. त्यामुळे सामान्य लोकांनी सूर्योदयापूर्वी स्नान करावं आणि भोजन करून घ्यावं. म्हणजेच असं गृहीत धरा की सकाळी 6 वाजायच्या आतमध्ये आपल्याला 5:30 वाजता भोजन करणं गरजेचं आहे. आता हा कालावधी खूप लवकर आहे, परंतु आपल्याला हे ग्रहण पाळणं आवश्यक आहे. तसेच सर्वसामान्य लोक झाल्यानंतर आता जे बाल आहेत, वृद्ध आहेत, आजारी आहेत, अशक्त आहेत आणि मुख्यत्वाने ज्या गर्भवती भगिनी आहेत त्यांनी काय करावं तर पंचांगामध्ये सांगितल्याप्रमाणे सकाळी 11 वाजल्यापासून त्यांना वेदाचे नियम पाळायचे आहेत. त्यामुळे गर्भवती महिला असतील, जे बाल असतील म्हणजे लहान मुलं असतील, जे अशक्त असतील, आजारी असतील किंवा जे वृद्ध लोक असतील त्यांनी सकाळी 11 वाजायच्या पूर्वी भोजन करून घेणं गरजेचं आहे. नंतर 11 वाजल्यापासून ते सायंकाळी जो ग्रहणाचा मोक्ष आहे तो 6 वाजून सायंकाळी 48 मिनिटांचा आहे. या कालावधीमध्ये आपण भोजन विशेष स्वरूपाने करायचं नाही आहे. त्यामुळे 11 पूर्वीच, सकाळी 11 वाजायच्या पूर्वीच आपण भोजन करून घ्यावं. तसेच आता प्रश्न उपस्थित होतो, ग्रहण कालावधी कधी आरंभ होत आहे तर लक्षपूर्वक ऐकून घ्या. विशेष करून गर्भवती महिलांनी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी हे चंद्रग्रहण आरंभ होणार आहे. आणि याचा कालावधी कधी असणार आहे म्हणजे हे संपणार कधी आहे तर सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी हे चंद्रग्रहण संपुष्टात येणार आहे, म्हणजे संपणार आहे. अर्थातच हा कालावधी जवळजवळ 3.5 तासाचा किंवा त्यापेक्षाही जास्त मोठा कालावधी आहे. परंतु हे ग्रहण गर्भवती महिलांना कटाक्षाने पाळणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता नियम कोणते पाळायचे आहेत तर प्रामुख्याने असं सांगितलेलं आहे, ग्रहण कालावधीमध्ये गर्भवती महिलांनी न करण्याचे कृत्य काय आहेत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भोजन करायचं नाही आहे, त्यानंतर झोपायचं नाही आहे, त्यानंतर भाजणं, कापणं, चिरणं ही अशी कृत्ये प्रामुख्याने टाळायची आहेत. कारण याचा परिणाम गर्भामध्ये असणाऱ्या बालकांना नक्कीच होऊ शकतो. आता अनेक लोकांचा याच्यावर विश्वास नसेल, परंतु हे पारंपरिक पद्धतीने चालत आलेलं शास्त्र आहे आणि ह्या शास्त्राच्या आपण विरुद्ध जाऊ शकत नाहीत. आपल्या घरातील जे वडीलधारी व्यक्ती आहेत, जे आजी आजोबा असतील, ते पण आपल्याला अनुभवातून या गोष्टी सांगत असतात. त्यामुळे या ग्रहणाचे नियम आहेत ते कटाक्षाने पाळायचे आहेत. मग गर्भवती महिलांनी या ग्रहण कालावधीमध्ये नक्की कोणते कृत्य करायचे आहेत जेणेकरून गर्भावस्थेमध्ये असताना किंवा गर्भातील असणाऱ्या बालकांना चांगले परिणाम काय होऊ शकतात तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, ग्रहण काळाचा जो कालावधी असतो तो अर्थातच पर्व काळ असतो, पुण्य काळ असतो. अनेक लोक या कालावधीला अशुभ काळ म्हणतात, परंतु जेवढा याला आपण अशुभ म्हणतो त्यापेक्षाही हा जो काळ असतो तो अत्यंत शुभ किंवा पुण्यकाल, पर्वकाल म्हणून मानला जातो. मग या कालावधीमध्ये गर्भवती महिलांनी तसेच अनेक लोकांनी, सर्वांनीच नक्की उपासना कोणती करायची आहे तर सर्वप्रथम गर्भवती महिलांनी आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन करायचे आहे. म्हणजे गर्भातील असणाऱ्या बालकांवर चांगले संस्कार होतात आणि चांगले परिणाम होतात. आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन करा, भगवद्गीता वाचन करा किंवा आपण सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे, कुलदेवतेचं नाम घ्यायचं आहे, त्यानंतर गुरूंचं स्मरण करायचं आहे. अर्थातच आपण जर शक्य असेल, स्वामी भक्त असाल तर आपण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पूर्ण वाचन करू शकता. कारण या ग्रंथाचं या 3 तासाच्या कालावधीमध्ये
अत्यंत आरामामध्ये याचं आपल्याला पारायण पूर्ण होऊ शकतं आणि याचा लाभ गर्भामधील असणाऱ्या बालकाला खूप चांगला होईल. जर पारायण करणे शक्य नसेल तर आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचं उच्चारण करावं, मंत्राचा जप करावा. तसेच श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच आपण ओम नमः शिवाय किंवा आपल्याला जे मंत्र शक्य असतील, जे आपल्याला करणं शक्य असेल त्याचा जप करायचा आहे. ज्या गुरूंकडून जर आपण काही गुरुमंत्र घेतलेला असेल तर त्या गुरुमंत्राचं सुद्धा पुरुषचरण किंवा अनुष्ठान करायचं आहे. या कालावधीमध्ये विशेष स्वरूपाने आता गर्भवती महिलांना एवढ्या 3-3.5 तासाचा जो कालावधी आहे, एवढा वेळ जमिनीवर किंवा खाली बसणं शक्य होत नाही. तर मग एवढं अनुष्ठान करायचं आहे, जप करायचा आहे, तर एका ठिकाणी बसून करायचं आहे का? नाही. आपण घरामध्ये चालत फिरत हा जप करू शकता. स्वतःच्या जीवाला त्रास होईल असं काहीही करायचं नाही आहे. फक्त प्रामुख्याने या कालावधीमध्ये गर्भवती महिलांनी याची खरंच काळजी घ्यायची आहे. भाजणं, कापणं, चिरणं किंवा असे काही कृत्य असतील किंवा अनेक महिलांना सवय असते की बसल्या बसल्या काहीतरी शिवणकाम करायचं आहे. जर काही महिलांकडे मशीन असेल तर त्या मशीनवर शिवणकाम टाळायचं आहे. सुई दोरा हातामध्ये घेऊन त्याचं शिवणकाम टाळायचं आहे. प्रामुख्याने त्याचा परिणाम पण गर्भामध्ये असणाऱ्या बालकावर नक्की होतो. त्यामुळे या गोष्टी पाळायच्या आहेत. तसेच ग्रहणामध्ये नक्कीच झोपायचं नाही आहे, कारण झोपल्यानंतर त्याचा परिणामही गर्भातील असणाऱ्या जातकावर किंवा बालकावर नक्कीच होत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक लोक विशेष स्वरूपाने इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल किंवा सोशल मीडिया, व्हॉट्सॲप असेल या माध्यमातून चुकीच्या माहिती पसरवण्याचा प्रयत्न करतात की हे ग्रहण गर्भवती महिलांना त्रासदायक आहे म्हणून. तर ही सर्वात प्रथम मनातली जी गोष्ट आहे किंवा ही शंका आहे ती काढून टाकावी. कारण हे ग्रहण जर नियम पाळले तर हे ग्रहण अजिबात आपल्याला त्रासदायक नाही, उलट खूप चांगले फळ आपल्याला प्राप्त होतात. त्यामुळे सर्वप्रथम अत्यंत ह्या चुकीच्या माहितींना आपण बळी पडायचं नाही आहे आणि घाबरायचं नाही आहे. ग्रहण काळ आपल्यासाठी खूप चांगले फळं पण घेऊन येतो. त्यामुळे सांगितलेले नियम फक्त कटाक्षाने पाळायचे आहेत. आता प्रश्न उपस्थित होतो, सकाळी 11 पासून ते सायंकाळी 6:48 पर्यंत गर्भवती महिला पाणी न पिता कसं राहू शकतात? तर अर्थातच प्रत्येकाला औषधं असतात, गोळ्या असतात. तरी पंचांगामध्ये असंही सांगितलेलं आहे की गर्भवती महिलांसाठी, आजारी व्यक्तींसाठी ग्रहण कालावधी आरंभ होईपर्यंत म्हणजेच दुपारी 3:20 आपल्याला पाणी प्यायला चालेल, झोपायला चालेल. तसेच मलमूत्रोत्सर्ग या अत्यावश्यक गोष्टी आहेत. त्यामुळे या आपल्याला नक्की करता येतात. गर्भवती महिलांनी लक्षात ठेवावं, 11 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत म्हणजे 3:20 आपण पाणी पिऊ शकता, झोपू शकता किंवा मलमूत्रोत्सर्ग करू शकता. त्यामुळे आपल्या जीवाला त्रास होईल असं काही करायचं नाही. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे ग्रहण आहे हे आपल्यावर नक्की कोणत्या प्रकारे परिणाम करत असतं. ग्रहण आरंभ होण्यापूर्वी सुद्धा म्हणजेच ग्रहण 3 तारखेला आहे तर 2 तारखेला हुताशनी पौर्णिमा आहे आणि 3 तारखेला ग्रहण असणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ग्रहणाचा करी दिन असतो. म्हणजे हा दिवस थोडासा खराब असतो. तर आपल्या मानवी जीवनावरती नक्की काय परिणाम होतो? तर अर्थातच हे जे ग्रहण आहे ते चंद्राला ग्रहण असणार आहे, म्हणजे चंद्राचं ग्रहण आहे. आणि सांगितलेलं काय आहे? चंद्रमा मनसो जातः, म्हणजे चंद्रग्रह आपल्या मनाचा कारक ग्रह आहे. चंद्रदेव आपल्याला मनाचं स्वास्थ्य देतात, परंतु चंद्रालाच ग्रहण असल्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनावर याचा दुष्परिणाम होणार आहे. म्हणून नक्की याचा परिणाम काय होतो? तर आपल्या मनाची अस्थिरता वाढते, चिडचिडपणा वाढतो, मनामध्ये वाईट विचार येतात, नकारात्मक विचार येतात आणि मन आपलं निराश होतं. त्यामुळे या ग्रहण कालावधीमध्ये किंवा हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा म्हणजे 2 तारखेला, 3 तारखेला आणि 4 तारखेला तिन्ही दिवस आपण भगवान श्री शंकरांचं नामस्मरण करायचं आहे. ओम चंद्रदेवाय नमः किंवा ओम चंद्रमसे नमः या मंत्राचा अधिक प्रमाणामध्ये जप करायचा आहे. याने नक्की काय होईल? तर आपल्या मनाचं मनोबल वाढेल, आपलं मन स्थिर राहील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येणार नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम गर्भवती महिलांनी किंवा सर्वांनी चुकीच्या माहितींना बळी पडू नये. न घाबरता अत्यंत भक्तिभावाने, प्रेमाने, शुद्ध अंतःकरणाने ग्रहण कालावधीमध्ये भगवंताचं नाम घ्यायचं आहे. तसेच ग्रहण मोक्ष झाल्यानंतर म्हणजेच सायंकाळी 6:48 झाल्यानंतर आपण सर्वप्रथम स्नान करायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर आपण भोजन करायचं आहे. परंतु ग्रहणाच्या पूर्वी जो बनवलेला भोजनाचा काही भाग असेल, अन्न असेल, ते भोजन आपण ग्रहण करायचं नाही आहे.
कारण ते अर्थातच दूषित झालेलं अन्न असतं. ते ग्रहण केल्यानंतर आपल्याला आजारपणं येऊ शकतात किंवा मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे ग्रहण संपल्यानंतर, मोक्ष झाल्यानंतर आपण आंघोळ करावी, शुद्ध भोजन बनवावं आणि तेच आपण ग्रहण करावं देवांना नैवेद्य दाखवून. तसेच ग्रहण कालावधीमध्ये देवांची पूजा करता येते. देवांना आपण पाण्यामध्ये ठेवू शकता, देवांना अभिषेक करू शकता. तसेच आपल्याला ज्या प्रकारे सेवा करणं शक्य होईल, ज्या प्रकारे नामस्मरण करता येईल त्या प्रकारे आपण नामस्मरण करायचं आहे. आणि हे ग्रहण आपण अत्यंत मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता या ग्रहणाचा कालावधी आपण पूर्ण करायचा आहे. तसेच एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक लोक प्रश्न विचारत आहेत की गुरुजी, 2 तारखेला जर होळी आहे तर ग्रहणाचा त्याच्यावर काही परिणाम होणार आहे का? कारण काही लोक म्हणतात की यावर्षी आपल्याला होळी करायची नाही कारण ग्रहण आहे. तर सांगू इच्छितो आहे, ग्रहणाचा आणि त्या होळीचा दूरदूरपर्यंत कुठेही संबंध नाही. त्यामुळे आपला जो पारंपरिकप्रमाणे चालत आलेला सण आहे, हुताशनी पौर्णिमा आहे, होळी आहे, तो आनंदाने साजरा करायचा आहे. परंतु यावर्षी भद्रा पण आलेला आहे. त्यामुळे भद्रा आल्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाले आहेत. तरी पण या भद्राचा संबंध या होळीशी नाही आहे. त्यामुळे होळी आपण दहन करण्याचा किंवा होळी पेटवण्याचा कालावधी कोणता आहे तर सायंकाळी 6 वाजून गेल्यानंतर म्हणजे 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत या 3 तासाच्या कालावधीमध्ये आपण होळी पेटवू शकता किंवा होलिका दहन करू शकता. कारण अर्थातच प्रदोष काळामध्ये होलिका दहन करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या सगळ्या व्यक्तींपर्यंत पोचवा, विशेष करून गर्भवती महिलांपर्यंत पोचवा आणि नक्कीच मनातील संभ्रम दूर करून अत्यंत आनंदाने होली दहन तसेच आपला ग्रहणाचा कालावधी पूर्णत्वाला घेऊन जा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.